COEPच्या हॉस्टेलमध्ये काही मुलींना डांबून ठेवण्यात आलं होतं. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावू नये, त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर संवाद साधू नये याच्यासाठी ABVPच्या काही मुलांनी त्या मुलींना डांबून ठेवलं होतं. मात्र या सगळ्यावर आवाज उठवला तो काँग्रेस यूथने. मात्र त्यांच्यावरच आज FIR दर्ज करण्यात आली आहे. BJPचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी या मुलांवर युवक काँग्रेसच्या या मुलांवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याबरोबरच आपण बातचीत करणार आहोत. शिवराज मोरे आपल्याबरोबर आहेत. गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगाल? नाही, गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही BJPची RSSची नेहमीची स्ट्रॅटर्जी आहे. जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडत असते तेव्हा त्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा हे त्यांची प्रवृत्ती आहे. आज पुण्यामध्ये राहुलजी गांधी येत आहेत. ते फक्त विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. ज्या पुण्यातून सावित्रीबाई फुलेंनी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांना ज्या पद्धतीचा त्रास या सगळ्या मानसिकतेच्या लोकांनी दिला त्याच पद्धतीने आज राहुलजी गांधी येत आहेत. तेच कृत्य हे सगळे करू पाहत आहेत. आज ABVPने एक मुलगी राहुलजी गांधी येत आहेत म्हटल्यावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली की माझे हे प्रश्न आहेत, माझ्या स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत आणि मला ते त्यांच्यासोबत जाऊन मांडायचे आहेत. तर त्या मुलगीला प्रेशराईज करण्यात आलं, तिला धमकवण्यात आलं, तिला डांबून ठेवलं, मारहाण करण्याचा प्रयत्न केला की तू आमच्या बाजूने प्रतिक्रिया दे, नेगेटिव्ह प्रतिक्रिया दे आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमचे NSYचे सगळे पदाधिकारी तिथं प्रोटेस्ट करत होते शांतते मार्गाने. त्यांना धक्काबुक्की करण्याचं काम तिथं करण्यात यायला लागलं. त्यानंतर त्यांचा आम्हाला कॉल गेल्यानंतर आम्ही तिथं गेलो, आम्ही निदर्शनं केली. तरीही ABVPचे कार्यकर्ते तिथं दगडफेक बूट काढून फेकत होते, मारामारी करत होते आणि ह्या सगळ्यांमध्ये पोलिसांनी त्यांना रोखण्याच्या ऐवजी आमच्या या युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला. त्यामध्ये आमच्या अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झालेले आहेत. सिव्हिअर त्यांना इंजुरी आहे, ICUमध्ये ॲडमिट आहेत आणि या सगळ्या कृतीचा आम्ही निषेध करतो. आणि ठीक आहे, त्यांनी पत्र दिलं असेल पण गुन्हा आमच्यावरतीच दाखल केला. ज्या मुलीला दामून ठेवलं, ज्या मुलीला बंदिस्त केलं त्या मुलांवरती कुठला गुन्हा दाखल झाला आहे का आत्तापर्यंत? नाही झालेला आहे. ज्या रजिस्टरने त्यांना रजिस्टर ऑफिसमध्ये बोलवून तिला दम दिला की तुला रस्टिकेट करीन कॉलेजमधनं, ABVPच्या कार्यकर्त्यांनी तिला सांगितलं तुला मी जर असं नाही केलं तर तुला रस्टिकेट करायला लावीन, त्यांच्यावरती काय गंभीर गुन्हा दाखल झाला? आज पोलिसांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. मान्य आहे तुमचं सरकार आहे, सत्ता आहे, पण दिवस बदलायला वेळ नाही लागणार आहे. मौका सभी को मिळता आहे. तुम्ही गुन्हा दाखल करणार का? नाही, आज आमचा राहुलजी गांधींचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही देखील गुन्हा दाखल करणार आहे आणि त्यामध्ये पोलिसांच्यावरती देखील गंभीर आरोप आहेत. त्यांनी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला, कारण नसताना लाठीचार्ज केला. पोलिसांनी जर ठरवलं असतं तर हे कुठं ते रोखू शकले असते, पण त्यांनी प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल, ज्या प्रकारे तुम्ही एक शैक्षणिक संस्था चालवता, छात्र आज जेवढे राहुल गांधींबरोबर गप्पा करणार आहेत, काय करणार, एक्साइटमेंट आहे, मात्र काल रात्री या सगळ्या कार्यक्रमाला त्यांच्या उत्साहाला गालबोट लागलेला आहे, काय सांगाल? काल खरं तर पहिला प्रश्न पोलिसांना विचारला पाहिजे, कुलगुरूंना, की ABVPचे गुंड COEPच्या कॅम्पसमध्ये आधी काय करत होते. समजा तिथे पोलीस पोचले होते आधीच. आमचे जेव्हा NSYचे कार्यकर्ते पहिल्यांदा पोचले आतून हॉस्टेलमधून फोन आले की आम्हाला दमदाटी चालली आहे, तर त्या ABVPच्या गुंडांना पोलिसांनी आत उचललं का नाही? दुसरं, शांततापूर्ण मार्गाने जय भीम, जय संविधान आणि भारताच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर ABVPच्या गुंडांनी चाल केली. तिसरी गोष्ट, त्या मुलीवर दबाव इतक्या वाईट पद्धतीने आणण्यात आला की ती थरथरून घाबरून गेली. तिने मैत्रिणींना फोन केले, हाक मारली की काय करू मी, काय नाही. त्यावेळी हा घटनाक्रम घडलेला आहे. ह्यांनी जाणून बुजून करतायत. आज 5 वाजता एक कार्यक्रम घेतला आहे त्यांनी मुद्दामून. म्हणजे ह्याच्यावरनं दिसतं की त्यांना पोटात दुखतंय. राहुलजींना जो प्रतिसाद मिळतो आहे, एज्युकेशन सिस्टीमचे जे राहुलजी प्रश्न विचारतायत, वेगवेगळ्या अडचणी ज्या आहेत त्याबद्दल बोलत आहेत आणि आता एवढ्या बहुसंख्येने महिला जमतात, विद्यार्थ्यांनी जमतात, याबद्दल त्यांच्या पोटात दुखतं आहे. आणि या कार्यक्रमाला इतिहास होणार आहे. देशात पहिल्यांदाच पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली एखाद्या कार्यक्रमाला जमणार आहेत आणि ते इतिहासात नोंदवलं जाणार आहे, हे त्यांना दुखतं आहे. आणि देशाचे भावी पंतप्रधान येत आहेत हे त्यांना कळल्यावर अजून दुखणार आहे. आणि माझ्या अंतर्गत जी माहिती BJP कोर्टातली त्यानुसार त्यांच्या ABVPच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच सिनियर लिडरशिपनी झापलेलं आहे. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला अजून माहिती मिळेल. काय सांगाल, हे कुठंतरी रोखलं गेलं पाहिजे असं वाटतंय का? कारण की या सगळ्यामध्ये युवक कुठलाही असो तो भरडला जातोय असं वाटतं का?
नक्की ताई युवक भरडला जातोय, पण ह्या BJPच्या आणि ABVPच्या गुंडांचा जो काल माज बघण्यात आला, खरं तर चोराच्या उलट्या बॉम्बा कशा आहे हे काल दिसलं सगळ्या लोकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना. एवढ्या विचित्र पद्धतीने मुलींच्या तिथं यांनी छेडछाड करण्यात आली. त्या मुलीला हॉस्टेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं. जी मुलगी त्यांना चर्चा करायला जाते, सोडवायला जाते, त्या आमच्या भगिनीवर पण यांनी हातापाई केली. काही ठिकाणी पोलिसांनी महिलांना बाजूला करण्यासाठी महिला पोलीस न यूज करता कॉन्स्टेबल यूज केलेत असं बोलण्यात आलेलं आहे. काय सांगाल ती परिस्थिती? नक्कीच काल त्या ठिकाणी आमच्या ज्या भगिनी होत्या त्यांना मेल पोलिसांकडनं धक्काबुक्की करण्यात आली, बाजूला करण्यात आलं. हे चुकीचं आहे. तिथं जर तुम्ही 4 तासापासून जर पोलीस यंत्रणा होती तर तुम्ही महिला पोलीस का नाही बोलवले? बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही लाठीचार्ज केला आमच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर. लाठीचार्ज करताना तुमचे नेमप्लेट का गायब झाले? हे सगळं प्री प्लॅन आहे. याचा कुठंतरी दखल घेतली पाहिजे आणि आम्ही जेवढा करू तेवढा निषेध कमी आहे. पोलीस प्रशासनावर आणि या सगळ्या यंत्रणांवर एवढा का दबाव आहे? जर विद्यार्थ्यांचा आवाज राहुलजींपर्यंत पोचवायचं काम चालू आहे, राहुलजी विद्यार्थिनींचं ऐकून घ्यायला पुण्यामध्ये येत आहेत, तर यांची पायाखालची वाळू का सुरकती आहे? आज तुम्ही जर बघितलं केंद्रापासून ते शहरापर्यंत सगळे नेते भगोडे आहेत. सगळे नेते भगोडे. ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा आवाज वाढतो त्यावेळेस हे केंद्रापासून शहरापर्यंत सगळे पळून जातात. तुम्ही जर एखाद्या गोष्टीची एवढी भीती बाळगता, तुम्ही महिलांचा सन्मान करायचं म्हणता, तर मग तुम्ही फेस का नाही करत? आम्ही शांततेप्रिय मार्गाने तिथं आलो होतो, आम्ही चर्चा करत होतो. मग विचित्र पद्धतीने घोषणा का चालू झाल्या? विचित्र पद्धतीने आमच्या बहिणींना का धक्काबुक्की करण्यात आलं? हे सगळं निंदनीय आहे. नक्कीच ज्या प्रकारे काल हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, काही विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आलेला आहे, काही विद्यार्थ्यांवर धक्काबुक्की झालेली आहे. ABVP काँग्रेस युवकांवर निशाणा साधत आहे, काँग्रेस युवक ABVPवर निशाणा साधत आहे. याच्यातली सत्यता काय आहे ती अद्याप समोर आलेली नाही आहे. परंतु याच्यामध्ये विद्यार्थिनीला त्रास झाला हे नक्की, आणि याच्यामुळे आता विद्यार्थ्यांना खरंच न्याय मिळणार का हा प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होणं फार महत्त्वाचं आहे. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, प्राईम टाईम महाराष्ट्र, पुणे.